ठीक. तर आज आपल्याला काय शिकायचं डे 09 मध्ये काय शिकायचं डे 09 मध्ये आपल्याला आज शिकायचे प्रायमरी की आणि फॉरेन की. कीज इन पोस्टग्रेएसक्यूएल हा खूप मोठा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा. कीज इन पोस्टग्रेएसक्यूएल. ठीक आहे. पोस्टग्रेएसक्यूएल मध्ये काय कीज, कोणत्या कोणत्या कीज आहे आज आपल्याला त्याच्यामध्ये काय शिकायचंय प्रायमरी की आणि काय शिकायचंय फॉरेन की आपल्याला शिकायचं. ठीक आहे. तर व्हॉट इज की काय माहिती का तुम्हाला की बद्दल काय. व्हॉट इज की हा इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला तर हा सांगता आला पाहिजे तुम्हाला. व्हॉट इज की. अ की इज अ कॉलम, की इज अ कॉलम or a combination keys or column or a combination of columns used to be uniquely identity a record in a table or to be established a relationship between two tables, a relationship between two tables. दोन टेबल मध्ये तुम्हाला काय करायचंय रिलेशनशिप आपल्याला तयार करायची. ठीक आहे. तर व्हॉट इज अ की म्हणजे काय इज अ कॉलम ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ द कॉलम यूज टू बी युनिकली आयडेंटिफाय अ रेकॉर्ड इन अ टेबल ऑर टू बी इस्टॅब्लिश अ रिलेशनशिप बिटवीन अ टू टेबल. तुम्ही म्हणशाल सर एवढे इंग्लिशमध्ये लिहिलंय ना. ठीक आहे. तुम्ही एवढे प्रोफेशनल इंग्लिशमध्ये लिहिले आम्हाला काही कळव नाही राहिलं. तर सिम्पल वर्ड मध्ये तुम्हाला सांगतो की म्हणजे टेबल मधील कॉलम किंवा कॉलमचा ग्रुप जो एखाद्या रेकॉर्डला युनिक ओळखण्याची किंवा दोन टेबल मध्ये रिलेशनशिप तयार करण्यासाठी वापरला जातो. की एखादी जो रेकॉर्ड आहे तुमचा तो रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी आपण कीचा यूज करत असतो. जसं की प्रायमरी की आहे, फॉरेन की आहे. की हा रेकॉर्ड आहे, समजा राहुल हे तुमचं नाव आहे आणि रेकॉर्ड मध्ये इन्सर्ट करत असताना राहुल हे खूप वेळेस नाव आलेलं आहे बरोबर आहे की नेम नावाच्या कॉलम मध्ये राहुल हे खूप वेळेस नाव आलेले आहे. पण तो राहुल एक राहुल गांधी आहे आणि एक राहुल हा काय राहुल कुमार आहे. त्याच्यामध्ये फरक आहे ना, दोघांचं नाव दोनदा आलेले म्हणजे बरोबर आहे. तर ते जे नाव आलेले तर राहुल गांधीला 1 नंबर दिला आपण आणि राहुल कुमारला काय केलं मी 2 नंबर दिला. तर हा 1 आणि 2 काय झाला त्याची की झाली युनिक आयडेंटिटी झालं की 1 नंबर वाला जो आहे तो काय राहुल गांधी आणि 2 नंबर वाला काय राहुल कुमार आहे. तर हा डिफरन्स आहे. तर याच्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो कीचा यूज करत असतो. समजलं. तर हे असतं आपण की कशासाठी यूज करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की जसं की मी एक एक्झाम्पल दिलं की 2 राहुल आहे नेम नावाच्या कॉलम मध्ये काय 2 राहुल आहे. एक आहे आपला राहुल गांधी आणि दुसरं काय राहुल कुमार. ठीक आहे. हे 2 नाव आहे. ठीक आहे. पण आपण जेव्हा इथे लिहितोय इथे जेव्हा नाव देतोय आपण तर राहुल गांधीच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय समजा दोन्ही नाव राहुल राहुल असते तर काय केलं असतं आपण काय केलं असतं इथं बघा राहुल हा वेगळा आहे बरोबर. हा राहुल वेगळा आहे आणि हा राहुल वेगळा आहे. आता समजा त्याचं सरनेमच लिहिलेलं नाही इथं. ठीक आहे. सरनेमच इथं लिहिलेलं नाही तर काय करायचं मग दोन्ही राहुल मध्ये त्यांना काहीतरी युनिक आयडेंटिटी पाहिजे ना. ती युनिक आयडेंटिटी आपण ही जी देतो ना ही आयडी जी असते ना यालाच काय म्हणत असतो आपण की म्हणत असतो. आलं ना. की म्हणजे की एका स्पेसिफिक रेकॉर्डची काय आयडेंटिटी याला त्याच याने ओळखलं गेलं पाहिजे त्याला आपण त्यांनीच ऍक्सेस केलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी काय प्रायमरी की किंवा आपण वेगवेगळे कन्स्टेंट वापरून त्याचं काम हे करू शकतो. ठीक आहे. तर हे असतं आपलं काय कीज मधला प्रकार. की आर यूज टू कशासाठी यूज करतो आपण वाय वी डू यू नीड काय तुम्हाला की विचारलं व्हाय डू वी यूज कीज. आपण कीजचा यूज का करतो सगळ्यात मध्ये की की आपण यूज करतो कशासाठी माहिती आहे का कशासाठी आयडेंटिफाय इच रेकॉर्ड म्हणजे ऑरिझोंटल रो असते तुमची जो तुम्ही इन्सर्ट करता युनिकली काय करता
युनिकली. त्याच्यानंतर तुमचा असतो प्रिव्हेंट डुप्लिकेट कीज. काय करतो आपण? डुप्लिकेट कीज जर तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल त्यासाठी यूज करतो आपण. क्रिएट रिलेशनशिप बिटवीन अ टेबल. क्रिएट रिलेशनशिप्स बिटवीन टेबल्स मध्ये काय करायची तुम्हाला? रिलेशनशिप क्रिएट करायची. मेंटेन अ डेटा इंटिग्रिटी. काय करायची? डेटा इंटिग्रिटी तुम्हाला मेंटेन करायची. डेटा इंटिग्रिटी तुम्हाला मेंटेन करायची. त्याच्यानंतर तुमचं असतं डेटाबेसचा परफॉर्मन्स तुम्हाला इन्क्रीमेंट करायचं आहे. काय? डेटाबेस परफॉर्मन्स तुम्हाला इन्क्रीमेंट करायचं आहे. परफॉर्मन्स. ठीक आहे. तर अशा वेळेने आपलं काय होत असतं? अशा वेळेने आपलं काम चालतं. वाय डू यू यूज कीज? ती आपल्याला एखादा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाय करायचा असतो. डुप्लिकेशन आपल्याला जसं की राहुल नाव दोनदा आले, दोघांना जर एकच की जर दिली गेली तर ती योग्य आहे का नाही आपण जेव्हा ऍक्सेस करू तेव्हा समजणारच नाही. वेअर आयडी इज इक्वल टू 1. आयडी जर 2 झाले तर दोन्ही राहुलचा डेटा आपल्याला ऍक्सेस होईल, पण आपल्याला राहुल कुमारचाच डेटा पाहिजे होता. तर दोघांमध्ये काय होऊन जाईल? आपलं डिफरन्स हा येऊन लागेल. नंतर काय आहे की क्रिएट अ रिलेशनशिप बिटवीन अ टेबल्स. जेव्हा तुम्ही एका टेबलला दुसऱ्या टेबलसोबत रिलेट करता, जॉईन्स तुम्हाला परफॉर्म करायचे असते, फॉरेन की तुम्हाला यूज करायचे असते, तर तेव्हा पण काय होऊन जाईल? तुम्हाला रिलेशनशिप प्रॉब्लेम म्हणजे की एक चांगल्या वेळेने तुम्ही परफॉर्म करू शकता जर कीज तुम्ही जर वापरले असेल त्याच्यामध्ये. नंतर डेटा इंटिग्रिटी मेंटेन करता येते आणि डेटाबेसचा परफॉर्मन्स पण खूप जास्त प्रमाणात वाढतो आपला. ठीक आहे. तर हे झालं आपलं काय रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये आपण अजून समजून घेऊ की कशा वेळेने आपण ही गोष्ट कर. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट बघा. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट बघा रोल नंबर. ठीक आहे. रोल नंबर जसे की 101, 102, 103 आणि इथे नेम आहे आणि 5,000 स्टुडंट आहे. त्या 5,000 स्टुडंट मध्ये राहुल इथं आलेले, राहुल अजून इथं आलेले, राहुल अजून इथे आलेले. ठीक आहे. मग इथे नेम सारखे आहेत, मग स्टुडंट कोणते आहे कसं ओळखणार? बरोबर आहे का नाही? तर त्याच्यासाठी आपण कसं ओळखणार? या रोल नंबरच्या बेसिसवर ओळखू की प्रत्येक स्टुडंटला वेगवेगळा असतो रोल नंबर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तुमच्या वर्गामध्ये 3 राहुल नावाचे मुलं आहे, पण तिघांचा रोल नंबर वेगळा आहे म्हणून तर आपण सांगू शकतो की हे तिन्ही डिफरंट आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? डेटाबेस मध्ये रोल नंबर म्हणजे काय असतो तुमचा? हा रोल नंबर म्हणजे काय? प्रत्येकाचा युनिक आहे. यालाच आपण काय म्हणत असतो? प्रायमरी की म्हणत असतो. काय म्हणत असतो? प्रायमरी की आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या कीज असतात पोस्टग्रेस्क्यूएल मध्ये आपण एक एक करून सगळ्या डिस्कस करू. ठीक आहे. नोट्सच्या नादी लागू नका. तुम्हाला असं वाटतं की नोट्स मी लगेच आणून देईल, तुम्ही स्वतः लिहिलं नाही ना तुम्हाला काहीच कळणार नाही. प्रत्येक जण म्हणतो नोट्स द्या सर, नोट्स द्या. अरे नोट्स पेक्षा तुम्ही हँड रिटन लिहिलेलं तुमच्या जास्त ध्यानात राहील. मग तुमच्या तर आळस भरलेला आहे ना. तुम्हाला झोपून बघून काय बघायचं असतं? व्हिडिओ बघायचा असतो आणि 2x लावून व्हिडिओ बघायचा असतो. तुम्हाला लिहायचं नसतं. ह्या जो अप्रोच आहे डायरेक्ट खाली लिंक बघायची, बघू काय काय शिकवलेलं, हा येतंय मला आणि चला पुढं आले ना. म्हणजे की जरी येत जरी नसलं तरी त्यांना असा कॉन्फिडन्स येऊन लागतो की हा येतंय चला पुढं. मग याच्यामुळे काय होऊन जातं की बाई नाही राहत तुमची कन्सिस्टन्सी, पण नाही राहत आणि आळशी मुलं असेच करतात. नोट्स म्हणून वाचून घेतात थोडंफार आणि थोडंफार इंटरव्ह्यू क्रॅक झाला मग ज्यांना असं वाटतं की आपण युद्धच जिंकलं, पण जेव्हा रिअल डेटा सेटवर काम करायला दिलं जातं तेव्हा त्यांना कळतं अरे नाही आपल्याला अजून लय काही शिकायचं. टाइप्स ऑफ कीज इन पोस्ट ग्रे एसक्यूएल. कोणत्या कोणत्या टाईपच्या की असतात? एक असते तुमची प्रायमरी की. त्याच्यानंतर कोणती असते? फॉरेन की, जे आज आपण शिकणार पण आहे. फॉरेन की आणि प्रायमरी की. त्यानंतर काय असतं तुमचं? कॅन्डिडेट की. आणि त्यानंतर काय असतं तुमचं? कॅन्डिडेट की नंतर काय असतं? अल्टरनेट की. त्याच्यानंतर काय असतं तुमचं? कंपोजिट की. आणि त्याच्यानंतर काय असतं तुमचं? युनिक की. त्यानंतर कोणते की असते तुमचे? अजून तुम्ही बघितलं तर सुपर की. कोणती असते? सुपर की. त्याच्यानंतर कोणती असते तुमची? नॅचरल की. ठीक आहे, नॅचरल की. आणि अजून एक तुमची की असते कोणती? सरोगेट की. आता एवढ्या सगळ्या की मधून सगळ्यात जास्त यूज ज्या होतात त्या ह्या दोन. मग तुम्ही म्हणशाल सर आम्हाला हे बाकीचे कशाला शिकवतोय? इंटरव्ह्यूवर
कधी पण कोणती पण गोष्ट विचारून तुम्हाला रिजेक्ट करू शकतो. हा, युनिक तर तो एक आपण कीवर्ड तो यूज केलेला आहे. हा, येस, युनिक वगैरे यूज करतो ते कन्स्ट्रेंटच्या बेसिसवरच आहे. आपण पण हे तुम्हाला विचारलं जातं की काय, मग हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे दोन इम्पॉर्टंट असतात. आधी दोन इम्पॉर्टंट वर आज फोकस करू आपण, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये बाकीच्या उरलेल्या की आपण घेऊ. ठीक आहे, तर एक एक करून आधी समजू प्रायमरी की काय असतो. ठीक आहे, प्रायमरी कीला आपल्याला डिटेलमध्ये समजायचंय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट बघा प्रायमरी की काय असतं. प्रायमरी की, प्रायमरी की, थोडीशी जागा सोडून तेवढं पेज सोडा आणि डायरेक्ट नवीन पेज लिहू. प्रायमरी की, प्रायमरी की काय असतं तुमचा. प्रायमरी की इज अ कॉलम, प्रायमरी की इज अ कॉलम, इज अ कॉलम or set of columns, set of columns that uniquely identifies each record in a table, record in a table. ठीक है, primary key is a column or a set of column that uniquely identify each record in a table. युनिकली आयडेंटिफाय म्हणजे काय रे, जसं की आपण आताच बघितलं, जसं की आता आपणच बघितलं की सगळे यांना काय असतो आपलं की वेगवेगळ्या की दिलेला असतो. जसं की राहुल हे 3 नाव होते, भले ते नेमचे नाव वेगवेगळे, पण त्यांना प्रत्येकाला काय केलंय वेगवेगळ्या की दिल्या जातो. ठीक आहे, प्रायमरी की म्हणजे असा कॉलम जो प्रत्येक रोची वेगळी ओळख देतो. पण एका टेबलमध्ये फक्त एकच प्रायमरी की असू शकते. किती असू शकते एका टेबलमध्ये? किती असते? फक्त एकच प्रायमरी की असते. म्हणजे की आयडी हा कॉलमच तुमचा काय असू शकतो, प्रायमरी की असू शकतो. जी तुम्ही प्रायमरी की दिली तीच प्रायमरी की असते. एक पेक्षा जास्त राहते प्रायमरी की एका टेबलमध्ये? नाही, एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की असते. ठीक आहे, तर रूल आपल्याला काय शिकायचे, रूल ऑफ प्रायमरी की. प्रायमरी कीचे काय रूल आहे याच्यामध्ये, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पेक्षा थेरॉटिकल वेने तुम्ही समजलेले जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी आपण करत आलेलो आहे. याच्या आधी पण मी प्रायमरी की शिकवलेली, याच्या आधी पण मी फॉरेन की शिकवलेली आहे. ठीक आहे, आपल्याला आज दोन्ही मी परत तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवणार आहे. तसं रूल ऑफ प्रायमरी की काय, रूल ऑफ प्रायमरी की. प्रायमरी कीच्या रूलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे शिकायचं की एव्हरी व्हॅल्यू मस्ट बी युनिक, एव्हरी व्हॅल्यू मस्ट बी युनिक. म्हणजे की तुम्ही बघा, आपण जर एखादा डेटा परत इन्सर्ट करण्याचे, जसं की आयडी इज इक्वल टू 1 घेतलं आणि परत तुम्ही आयडी 1 घेतलं, तर बघा आपल्याला एरर येत होतं. बघितलं ना तुम्ही की 1 नाही घेऊ शकत, आता तुम्हाला 2 घ्यावं लागेल, कारण आयडीच्या पुढे तुम्ही काय लिहिलंय, प्रायमरी की हा त्याचा कन्स्ट्रेंट तुम्ही वापरलेला आहे. ठीक आहे, एव्हरी व्हॅल्यू मस्ट बी युनिक. त्याच्यानंतर तुमचं काय, नल. कधी प्रायमरी की तरी नल दिलीत तुम्ही, नल व्हॅल्यूज आर नॉट अलाउड, आर नॉट अलाउड. तर आपण बघितलं असेल कधी पण प्रायमरी की तुमची ही नल नसते. त्याच्यानंतर तुमचा रूल नंबर 3, वन टेबल कॅन हॅव ओनली वन प्रायमरी की. एकच प्रायमरी की असते तिथं. ठीक आहे, नंतर काय, प्रायमरी की ऑटोमॅटिकली क्रिएट युनिक इंडेक्स, प्रायमरी की ऑटोमॅटिकली क्रिएट्स, काय करतो, युनिक इंडेक्स क्रिएट करतो. काय करतो, युनिक इंडेक्स क्रिएट करतो. ठीक आहे, जसं की तुम्ही दिलं स्टुडंट आयडी इंट प्रायमरी की, नेम वॅर केअर 50 एज डबल इंट. तुमचा प्रत्येक वेळेस कन्स्ट्रेंट कोणत्या स्टुडंटलाच फक्त कन्स्ट्रेंट असेल. तुम्ही डबल त्याच्यामध्ये डुप्लिकेट डेटा हा अलाउड नाही करू शकत, नल तुम्ही नाही करू शकत. ठीक आहे, तर आपण याला इम्प्लिमेंट करून बघू. हे 4 रूल झाले तुमचे, लक्षात आले काय की प्रायमरी की काय असते तुमची, हे 4ही रूल क्लिअर झाले तुमचे. ठीक आहे, तर आपण एक बेसिक तुम्हाला मी कालच्याच टेबलमध्ये परत एकदा एक्झाम्पल दाखवतो. पोस्टग्रे एसक्यूएल पीजी ऍडमिन याला ओपन करतो. हा ओपन होईपर्यंत आपण अजून पॉइंट इथे समजून घेऊ. ठीक आहे, समजले की प्रायमरी की काय.
ठीक आहे, सगळे आपण रूल एक एक करून इथं बघून घेऊ. नल आपल्याला नाही ठेवायची. नंतर एका टेबलला एकच प्रायमरी की पाहिजे. नंतर प्रायमरी की कॅन बी कॉम्पोजिट की कॉम्पोजिट एक प्रायमरी की कॅन बी ॲटोमॅटिकली क्रिएट अ युनिक इंडेक्स. ठीक आहे, एक युनिक इंडेक्स क्रिएट करतो तो. हेल्प्स इन अ अपडेट. प्रायमरी की हेल्प्स इन अ डिलीट. प्रायमरी की हेल्प्स इन अ फाइंडिंग रेकॉर्ड्स. तर ही काही अजून रूल आहे, ते आपल्याला इथं पूर्ण शिकण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये आपण हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये ते इन्क्लूड करत चालणार आहे. ठीक आहे, पण जेव्हा मी नोट्स हे अनाऊन्स करेल, नोट्स म्हणजे की एक स्पेसिफिक फॉर्ममध्ये मी नोट्स अनाऊन्स करणार आहे, ज्यामध्ये की त्याची काहीतरी आपण प्राईस ही ठेवणार आहे. मिनिमम 100च्या खालीच राहील प्रत्येकाला. ठीक आहे, कारण मला असं वाटतं की ॲटलिस्ट नोट्सची तरी आपल्याला काहीतरी रेव्हेन्यू आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेने की आपण अजून काम करू शकत. ठीक आहे, बाकीचे तर लेक्चरचं फ्री आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही हे हँड रिटन लिहून करू शकता. पण ज्यांना असं वाटतं की आम्हाला डिटेल डॉक्युमेंटेशन पण पाहिजे, तर ते डिटेल डॉक्युमेंटेशन इव्हन मला पण दुसऱ्याकडून बनवून, म्हणजे की जी टीम असेल त्याला पण पे करावं लागेल, जे तुमचं काम जे त्याचं काम करणार आहे. ॲटलिस्ट तेवढे जरी आले तरी माझ्यासाठी सफिशियंट आहे. ठीक आहे, म्हणजे की जेवढे पण मुलं घेतील, ज्यांना घ्यायचे ते घेतील, नाहीतर तुम्ही हे जरी फॉलो केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर हे झालं आपलं काय प्रायमरी की. आता यांना इन्क्लूड करायचं आहे आपल्याला, की येतं बघा आय डी काय तुमचा प्रायमरी की. मी काल ऑलरेडी याच्याबद्दल मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे की आपण एक STD1 नावाचा आय डी बनवलेला आहे. आणि इथं बघा, मी जर आहे ना काय केलं, इथं जर 1 ऑलरेडी एक्झिस्ट आहे ना, बरोबर आहे, आणि मी याच्यात अजून एक डेटा ॲड करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, इथं मी सिम्पल काय करतो आता, इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज, एवढं कॉपी करतो मी. ठीक आहे, इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज, आणि एक सिंगल डेटा मी परत रेकॉर्ड इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो. तुम्ही बघा काय होईल रे, 1 ऑलरेडी इन्सर्ट केलेलं आहे ना. तुम्हाला आधी दाखवून देतो की तो टेबल कसा दिसतोय. ठीक आहे, इथं बघा टेबल मी दाखवून देतो तुम्हाला, म्हणजे आपला टाइम वाचेल, बाकी काही नाही. नाही ते सेम गोष्टी परत एक्सप्लेन करण्यासाठी परत टाइम चालला जाईल. इथं बघा 1 ऑलरेडी एक्झिस्ट करतोय. आणि जर मी काय केलं की आय डीला बघा मी काय दिलेलं आहे इथं कन्स्ट्रेंट, काय दिलंय मी, प्रायमरी की म्हणून कन्स्ट्रेंट दिलेले. काय दिलेलं आहे, प्रायमरी की म्हणून. जर मी काय केलं याच्यामध्ये, याला रन करायचा प्रयत्न केला, रन केल्या बघा काय एरर आलं, काय आलं, डुप्लिकेट कीज व्हॅल्यूज व्हायोलेट युनिक कन्स्ट्रेंट. ठीक आहे, युनिक कन्स्ट्रेंटला कारण 1 ऑलरेडी काय तुमचं एक्झिस्ट आहे. जर त्याच्या जागी मी काय केलं, 11 जर टाकला, 11 आहे का आपल्या याच्यात, नाही आहे ना, आणि 11 जर टाकला मी, तर 11ला बघा क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. ठीक आहे, मग 11 तुमचा ऍड होऊन गेला. पण तुमचा 1 ऑलरेडी होता, तर तुम्हाला ह्या गोष्टी नाही करता आल्या. ठीक आहे, इथं बघा याला परत मी रन केलं, तिथं बघा 11 तुमचा इथं ऍड झालं. तर अशा पद्धतीने प्रायमरी की लक्षात ठेवायचं की कधी डुप्लिकेट होऊ शकत नाही. आणि दुसरं काय शिकलो होतं आपण, अजून काय शिकलो होतो आपण, अजून कोणता रूल होता की नल व्हॅल्यूज आर नॉट अलाउड. ही कधी पण प्रायमरी कीला आपण नल व्हॅल्यूज नाही देत. जसं की मी इथं काय केलं, इथं प्रयत्न केला मी नल व्हॅल्यूजचा, नल ठीक आहे, नल व्हॅल्यूज देण्याचा प्रयत्न केला. रन करायला गेलो मी, रन केलं, इथं बघा काय आलं की नन व्हॅल्यूज इन अ कॉलम आय डी ऑफ रिलेशन व्हायोलेट्स द नॉट नल कन्स्ट्रेंट फेलिंग अ रो. ठीक आहे, तो तुमचा अलाउड नाहीये. काय, तो तुमचा अलाउड नाहीये. काय अलाउड नाही तुमचा, नल व्हॅल्यूज तुमचा, ही गोष्ट अलाउड नाही. ठीक आहे, अजून कोणत्या गोष्टी रूल शिकलो आपण त्याच्यानंतर होतं 1 टेबल किंवा ओनली 1 प्रायमरी की. जर मी इथं काय केलं, अजून एक टेबल बनवला सेम. ठीक आहे, इथं अजून एक टेबल बनवला मी, म्हणजे की आता ऑलरेडी झालेला आहे तर तो परत रन नाही होणार इथं. ठीक आहे, आता मी तर काय करतो, इथं अजून एक टेबल बनवतो. त्या टेबलचं नाव काय देतो, STD2 नाव देतो मी. ठीक आहे, आणि या टेबलमध्ये मी काय करतो की जी मार्क इंटिजर आहे ना, त्याला अजून मी एकदा प्रायमरी की बनायचा प्रयत्न करतो, किंवा नेमला मी प्रायमरी की बनवायचा प्रयत्न करतो. ती कॉपी केलं आणि इथं काय केलं, पेस्ट केलं मी. जर मी ही क्वेरी रन करायला गेलो तिथं बघा काय होतं, एरर आलं की मल्टिपल प्रायमरी की फॉर अ टेबल STD2 आर नॉट अलाउड. एका टेबलला एकच प्रायमरी की पाहिजे, एका टेबलमध्ये एकच कोणीतरी युनिक आयडेंटिटी दिली पाहिजे. 2 प्रायमरी की तुम्ही यूज करू शकत नाही एका टेबलमध्ये. समजले, तर हा रूल आपल्याला शिकायचे. त्याच्यानंतर काय, 1 की ऑटोमॅटिकली क्रिएट्स अ युनिक इंडेक्स, म्हणजे की तुम्ही बघितलं की एक की झाली की तुमचं ऑटोमॅटिकली काय करतो, एक युनिक इंडेक्स तुमचा क्रिएट करतो, युनिक व्हॅल्यू तुमची क्रिएट करतो. म्हणून तर एकदा 1 गेला म्हणजे परत तुम्ही दुसरा 1 नाही टाकू शकत. ठीक आहे, तर हे रूल्स आपल्या इथं झालेले. त्यानंतर आपल्याला बघायचं होतं, काय करायचं होतं,
आपल्याला बघायचा होता रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये बघितलं तर प्रत्येकाचा आधार नंबर हा वेगळा असतो, नंतर तुमचा पासपोर्ट नंबर हा वेगळा असतो, प्रत्येक एम्प्लॉयचा आयडी हा वेगळा असतो, रोल नंबर हा वेगळा असतो, प्रत्येक गाडीचा नंबर हा वेगळा असतो. तर हे सर्व काय तुमचे प्रायमरी की आहे. आता आपल्याला बघायचं नेक्स्ट. येस, ठीक आहे प्राईम. येस येस. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करायचंय, नेक्स्ट आपल्याला करायचं फॉरेन की बद्दल. मला असं वाटतं की हे दोन गोष्टी सांगितल्या असेल मी ऑलरेडी, या गोष्टी ऑलरेडी एक्सप्लेन करून झाल्या माझ्या, पण तरी मी सांगतोय कारण की आपण कीच शिकतोय ना. तर प्रायमरी की आणि फॉरेन की परत एकदा मी सांगतोय, आपलं तेवढंच एकदा रिव्हिजन होऊन जाईल आणि व्यवस्थित अजून एक्सप्लेनेशन पण मिळून जाईल तुम्हाला. दुसरा पॉईंट आहे तुमचा फॉरेन फॉरेन की. फॉरेन की म्हणजे काय, नावामध्येच आहे सगळं काय. म्हणजे की फॉरेन की इज अ कॉलम फॉर एन की is a column that refers to the primary key of another table. बघा नीट लक्ष द्या. फॉरेन की इज अ कॉलम दॅट रेफर टू दी प्रायमरी की ऑफ दी अनदर टेबल. दुसऱ्या की मधल्या प्रायमरी कीला आपण रेफर करतो. इट क्रिएट अ रिलेशनशिप बिटवीन अ टू टेबल. इट क्रिएट्स रिलेशनशिप बिटवीन टू टेबल्स. दोन टेबल मध्ये काय करतो तो, रिलेशनशिप बनवायचं काम करतो. कोण करतं हे, फॉरेन की तुमचं हे करत असतं. कोण करतं हे, फॉरेन की तुमचं हे करत असतं की दोन टेबल मध्ये रिलेशनशिप बिल्ड करायचं काम. तर इथं बघा या अशा प्रकारे तुमचं काम चालतंय. आता याच्यामध्ये कोण असतं तुमचा, एक असतं तुमचा पॅरेंट टेबल. कोण असतो, फॉरेन की म्हणजे दुसऱ्या टेबलमध्ये प्रायमरी कीला रेफर करून कॉलम, यामुळे पॅरेंट टेबल आणि चाइल्ड टेबल मध्ये आपले रिलेशनशिप बिल्ड होते. एक असतो पॅरेंट टेबल असतो आणि तो काय करतो, त्या पॅरेंट टेबल मधल्या जी प्रायमरी की आहे त्याचा यूज दुसऱ्या टेबल मध्ये करत असतो. ही जी रिलेशनशिप असते दोन टेबल मधली, पॅरेंट आणि चाइल्ड टेबल मधली, ही जी ज्या कीद्वारे दाखवली जाते त्याला म्हणतो आपण फॉरेन की. जसं की आता मी इथे एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला की एक तुमचा काय टेबल आहे तुमचा, इथं इथं कोणता टेबल आहे, हा पॅरेंट टेबल आहे तुमचा. तो टेबल आहे पॅरेंट टेबल आहे, पॅरेंट टेबल. आणि या टेबलचं नाव काय आहे तुमचं, डिपार्टमेंट नावाचं एक टेबल आहे. कोणतं आहे, डिपार्टमेंट नावाचं एक टेबल आहे. ठीक आहे. तर डिपार्टमेंट नावाच्या टेबलमध्ये इथं काय करतोय मी, इथं मी लिहिला डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट आय डी. आणि त्याच्यानंतर काय असतं तुमचं डिपार्टमेंट. ठीक आहे, डिपार्टमेंट. या दोन गोष्टी तुमच्या इथं होत आहे. ठीक आहे, इथं तुमच्या होत आहे. इथं काय टाकलं मी, 10 मी टाकला, नंतर 20 मी टाकला, नंतर 30 मी टाकला. डिपार्टमेंट काय बघितलं तुम्ही, कम्प्युटर, नंतर काय तुमचं आय टी, नंतर काय तुमचं सिव्हिल. असं 3 डिपार्टमेंट आहे तुमचे. कोणते कोणते, एक आहे तुमचं आय टी कम्प्युटर, आणि नंतर काय तुमचं हे. या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं आपल्या यूज होत आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक चाइल्ड टेबल पण यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, चाइल्ड टेबल. चाइल्ड टेबल, CHILD, चाइल्ड टेबल. चाइल्ड टेबल म्हणजे काय रे, इथं आपण यूज करणार काय, काय यूज करणार, इथं आपण यूज करणार स्टुडंटची आय डी, स्टुडंट आय डी. नंतर काय तुमचा नेम, नंतर काय तुमचा डिपार्टमेंट आय डी. ठीक आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला यूज करायचे, काय यूज करायचे, 101 102. नेम काय तुमचं राहुल, आणि इथं काय तुमचं अमित हे नाव आहे. पण हा डिपार्टमेंट आय डी कोणता आहे तुमचा, 10 आणि 20 हे दोन डिपार्टमेंट आय डी. आणि एवढी गोष्ट लक्षात ठेवायची बघा, तेच यूज करायचे डिपार्टमेंट आय डी पण की जे ऑलरेडी दुसऱ्या टेबलमध्ये एक्झिस्ट आहे. कोणते कोणते, तुम्ही जर 10 आणि 20 करताय ना ते एक्झिस्ट आहे त्याच्यामध्ये, ते व्हॅलिड आहे. पण तुम्ही जर 50 जर करायला गेले 50 त्याचं एक्झिस्ट नाही, तुम्हाला एरर मिळेल बघा. काय मिळेल, एरर मिळेल. ठीक आहे. तर इथं बघा हा काय झाला तुमचा डिपार्टमेंट आय डी, हा जो आय डी आहे ना,
येस, हा डिपार्टमेंट आय डी काय आहे माहिती आहे का? दुसऱ्या ह्या टेबलमध्ये काय येतो? प्रायमरी की आहे. लक्षात ठेवायचं, प्रायमरी की इथलं जो एक्झिस्ट आहे ना, तो आपण इथं यूज करतो. आणि ही जी इथं यूज केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? काय म्हणतो असतो? काय म्हणतो? फॉरेन की असं म्हणतो. फॉरेन की असं म्हणतो. ठीक आहे. आणि इथं बघा, तुम्ही जेव्हा इन्सर्ट करताय ना 10 आणि 20 याच्यामध्ये हाय म्हणून मी 10 आणि 20 केले. जर इथं तुम्ही काय केलं, 10 आणि 20 ऐवजी 50 जर केलं, जर नसलं ना तुम्हाला एरर मिळेल. आणि ती पण यूज करताना प्रायमरी कीच आपल्याला यूज करायची असते. ही गोष्ट डोक्यात घालून घ्या. प्रायमरी कीच आपल्याला इथं यूज करायची असते. आणि जी फॉरेन की असते त्याच्यामध्ये तोच डेटा आपल्याला इन्सर्ट करायचा असतो जो ऑलरेडी तुमच्या पॅरेंट टेबलमध्ये आहे. समजले? समजले का फॉरेन की आणि प्रायमरी की? ठीक आहे. आपल्याला नेक्स्ट आता काम करायचंय या दोघांचं एक्सप्लेनेशन. आता एक जण मला म्हणे की सर मोठे व्हिडिओ बनवा ना म्हणे. आता एसक्यूएल मध्ये मोठे व्हिडिओ बनवण्याची गरज नाही. मला जिथं वाटतं की जिथं मोठे व्हिडिओ बनवण्याची गरज आहे तिथं बनव. आणि अक्षरशः जेव्हा मी मोठे व्हिडिओ बनवतो त्याला व्ह्यूज कमी येतात. आल्याने हा पण एक मोठा विषय. तर आपण तेच कंटेंट डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त आणि नंबर ऑफ व्हिडिओज वाढले तरी चालेल, पण कंटेंट हे तुम्हाला अशा फॉर्ममध्ये होईल की तुम्ही तुमचा जेवढा पेशन्स आहे तेवढा ठेवू शकता. मग कंटेंटमध्ये कोणतीही काटछूट होणार नाही. जे कंटेंट पेड कोर्सेसमध्ये मुलं शिकवत नाही. मी अक्षरशः 3 लोकांना माझा सिलेबस पाठवला, जे ज्यांनी बुक लिहिलेले IIT मध्ये, ज्यांनी असं बुक लिहिलेलं आहे डायरेक्ट AIML वर. तर त्यांना मी माझा पूर्ण सिलेबस पाठवला AIML चा. ते म्हणे की अजून तुम्हाला मेसेज सुद्धा दाखवू शकतो मी, पण जाऊ दे आता सगळी प्रायोरिटीने दाखवत नाही सगळ्या गोष्टी. की ते डायरेक्ट काय म्हणे माहिती का, इट इज अ बेटर दॅन अदर पेड कोर्सेस म्हणे. जो सिलेबस आहे ना माझा, जो मी फ्रीमध्ये तुम्हाला देतोय, तो कितीतरी पटीने बेटर आहे अदर पेड कोर्सेसच्या डिमांडिंग मध्ये, असं ते IIT मध्ये ज्यांनी शिकलेले त्यांनी सांगितलेले. आता विचार करा, मी ज्या वेने स्ट्रक्चर वेने सिलेबस बनवलेला आहे, डीप लर्निंगचे जवळपास 11 पार्ट मी बनवलेले, सुपर लर्निंगचे जवळपास 5 पार्ट मी बनवलेले. हे सगळ्या गोष्टी मी एकदम स्ट्रक्चर वेने डिझाईन केलेले आहे. पण आता हा तुमचा रिस्पॉन्स आहे की किती वेळाने. जसा माझा मराठीमध्ये सिलेबस पूर्ण कम्प्लीट झाला त्यानंतर मी पूर्ण प्रोजेक्ट इथं टाकणार आहे. आणि एकदा तुमचं सगळ्यांचं, आपल्या मुलांचं सगळ्यांचं झालं की मी एक अजून नेक्स्ट लेवल म्हणजे JK कोडिंग पाठशाळा नावाचा जो चॅनल आहे त्याच्यावर काम करायला सुरुवात करेल. ठीक आहे. तो कोणता असेल तर तुम्हाला काही काळानंतर समजेलच, पण आता तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करा. आलं ना? झालंय, क्लिअर झालंय? ठीक आहे. आपल्याला इथं काय करायचंय, इथं आपल्याला करायचंय फॉरेन की आणि काय करायचंय, प्रायमरी कीचा नवीन एक करायचंय. तर हे सगळ्या क्वेरी मी इथून उडून देतो. ठीक आहे. नवीन आता इथं करवतो मी. काय करायचं, आपल्याला एक टेबल क्रिएट करायचं. क्रिएट टेबल, पॅरेंट टेबल आपला काय, डिपार्टमेंट ठेवा. डिपार्टमेंट, स्टुडंटलाही झालं रे. ठीक आहे. डिपार्टमेंट आपला हे ठेवा. आणि याच्यामध्ये काय, डिपार्टमेंटचा ID ठेवा. डिपार्टमेंट ID. आणि हा डिपार्टमेंट ID काय आहे तुमचा, INT प्रायमरी की. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं मला, डिपार्टमेंटचं नेम आहे, याच्यात काय करायचं मला, वेअर केअर. ठीक आहे. मी DSL एवढं भारी शिकवत होतो तुम्हाला काय सांगू, पण ऑफलाईन मध्ये मला असा रिस्पॉन्स म्हणजे की मुलं सिरियस नाही अरे आपल्याकडूनचे. नाहीतर माझा DSS जवळपास 50 लेक्चर चालू आहे ना, आताशी मी 2 DRS खतम केले. एवढे सारे क्वेश्चन मी त्यांचे घेत होतो, पण चालू आहे आपलं. आल्यान कारण पेड कोर्सेसला पण खूप लोक आहे, इव्हन जे फुल स्टॅकचे ऑनलाईन पण खूप लोक करताय, तर त्यांच्यासाठी तरी शिकवावं लागेल मला. ठीक आहे. ऑनलाईन नेक्स्ट आपल्याला बघायचं इन्सर्ट इंटू डिपार्टमेंट. ठीक आहे. इन्सर्ट इंटू डिपार्टमेंट्स. ठीक आहे. डिपार्टमेंट्स जे स्पेलिंग आहे ना तेच उचला, नाही तर काय होतं, आपण आपल्या फॉर्म मध्ये चुकी होऊन जाते आपली. ठीक आहे. डिपार्टमेंट. ठीक आहे. डिपार्टमेंट आणि काय आहे तुमची व्हॅल्यूज. ठीक आहे. व्हॅल्यूज मध्ये काय टाकायचं आपल्याला, सगळ्यात पहिले बघा तुमचा 10 हा रेकॉर्ड येईल. नंतर काय तुमचा वॅर केअर मध्ये काय टाकायचं आपल्याला, कोणतं डिपार्टमेंट टाकलं होतं मी, COMP कम्प्युटर. ठीक आहे. नंतर काय तुमचं, या डिपार्टमेंट सोबत माझे खूप जास्त IT. त्याच्यानंतर काय आपलं, आता हा काय प्रायमरी की म्हणजे आपल्याला बदलावं लागेल 11 आणि 12. नंतर आपण ENTC घेऊ. ठीक आहे. ENTC. ठीक आहे. इथं मी काय केलं, इन्सर्ट केलं.
इन्सर्ट केल्यानंतर मला इथं काय दिसलं की आपला जो इन्सर्टची क्वेरी ती व्यवस्थितपणे चालली. त्याच्यानंतर आता मला काय करायचंय की आपल्याला करायचंय एक फॉरेन की याच्यासोबत बनवायची. तर ती कशी बनवली जाते तुम्हाला इथं मी एक्सप्लेन करतो. दिसतंय का तुम्हाला ऑनलाईन वाल्यांना? ठीक आहे, आय होप दिसत असेल. ठीक आहे, याच्यात आपल्याला काय करायचंय, क्रिएट चाइल्ड टेबल. मग एक चाइल्ड टेबल बनवला मी. काय नाव दिलं त्या चाइल्ड टेबलचं? क्रिएट चाइल्ड टेबल. चाइल्ड टेबलसाठी काय करतो मी, क्रिएट टेबल स्टुडंट नाव दिलं मी त्याचं. बरोबर आहे. हा स्टुडंट काय करेल, त्या स्टुडंटमध्ये मला काय काय घ्यायचंय, एक म्हणजे की स्टुडंटचा स्वतःचा एक आयडी असेल, स्टुडंट आयडी, आणि तो असेल तुमचा INT इंट, आणि तो असेल प्रायमरी की. काय असेल तो? प्रायमरी की. प्रायमरी की कोणत्या? चाइल्ड टेबलची प्रायमरी की. ठीक आहे. त्यानंतर त्याचा असेल नेम, त्याचा असेल काय, नेम, आणि नेम काय तुमचं व्हॅर केअर म्हणून मी यूज केलं. आणि व्हॅर केअर म्हणजे किती यूज केलं मी, 50 इथे यूज केलं. काय यूज केलं, 50 मी इथे यूज केलं. त्यानंतर मी यूज केलं डिपार्टमेंटचा आयडी. काय केला, डिपार्टमेंटचा आयडी. आणि हा डिपार्टमेंटचा आयडी काय ठेवला मी, इंट मी ठेवला. काय ठेवला, इंट ठेवला. नंतर मी काय केलं, फॉरेन की. फॉरेन, तर फॉरेन कीचं स्पेलिंग बघा काय, FOREIGN, फॉरेन. आणि इथं काय तुमचं की मी इथं केला. त्यानंतर मी काय पास करतो याच्यामध्ये, डिपार्टमेंट आयडी मी इथं पास केलं. काय पास केलंय, डिपार्टमेंट आयडी यूज केलं. आणि इथं यूज केला जातो आपला काय, रेफरन्सेस. रेफरन्सेस. ठीक आहे. डिपार्टमेंट आयडी बघा तोच ज्या फॉर्म मध्ये तिने नाव दिलेले आहे, सेम तुम्हाला इथे यूज करायचंय. तो टेबल पॅरेंट झाला ना, मला चाइल्ड मध्ये त्याची रिलेशनशिप दाखवायची. मग चाइल्ड थ्रू दाखवलं ना मी त्याला, तिकडे कशाला गरज आहे फॉरेन कीचे. नाही, आपल्याला खाली कॉमा देऊन लिहावं लागेल, सिंटॅक्स येतो त्याला फॉलो करावं लागेल ना. ठीक आहे. डिपार्टमेंट आयडी इंट. मग त्याच्यानंतर मला हे सांगावं लागतं की हा इंटिजर तुम्हाला इन्सर्ट ह्याच वेनी करायचा आहे की जो तुमचा आधीचा कॉलम आहे त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग डेटा जर यांनी टाकला तर त्याला बरोबर सांगायचं की इन्सर्ट झालेलं आहे. नाहीतर त्याला एरर द्यायचं की तुम्ही जी फॉरेन की म्हणून यूज करताय, जी प्रायमरी की वरच्या पॅरेंट टेबल मधली यूज करताय, तो जर डेटा समजा 10 तिथं दिलंय तुम्ही 10, 11, 12 आणि तुम्ही 13 जर टाकलं, 13 त्या टेबलमध्ये नाहीचे, मग तुम्हाला तिथे एरर दाखवायचं की त्याच रिलेटेड पाहिजे. म्हणजे तो काय त्या कोर्सेस सगळ्या पुऱ्या टेबल सोबतच रिलेटेड होऊन जातो. ठीक आहे. हे झालं आपलं काय, हे काय झालं आपलं फॉरेन की. आणि रेफरन्सेस नंतर काय तुमचा डिपार्टमेंट, DEPART, डिपार्टमेंट. आणि काय केलं मी त्याच्यामध्ये पास करतो. आता डिपार्टमेंट म्हणजे कोणता रे, आपला हा डिपार्टमेंट. कोणता, हा Ctrl Z. डिपार्टमेंट कोणता आहे आपला, हा डिपार्टमेंट. तर हा डिपार्टमेंट इथून मी कॉपी केला आणि इथे पेस्ट करून दिला. बरोबर, तोच आहे वाटतं डिपार्टमेंट. आणि याच्यात पास काय करायचे, जे आपण ॲज अ फॉरेन की म्हणून यूज करतोय, कोणतं, ही. हा सिंटॅक्स तुम्ही विसरून जाता, या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे आल्यानं. आणि तेव्हा तुम्ही 1-2 वेळेस प्रॅक्टिस करशाल तेव्हा तुम्हाला समजेल की फॉरेन की मग कोणता कॉलम आपण यूज करतोय, आणि ही जी कॉलम यूज करतो तो त्या टेबलमध्ये प्रायमरी की आहे का. असेल तर तुम्हाला काय करायचंय, रेफरन्सेस द्यायचा आहे, कोणत्या टेबलचा रेफरन्स येतो तिथे पाठवायचा आहे, आणि त्याच्यामधला कोणता कॉलम यूज करतोय ते दाखवायचंय. मग तेव्हा तो काय होतो की ऍज इट इज तो डायरेक्टली तुम्ही जो कॉलम यूज करतायत तेव्हा तो टेबल त्या स्पेसिफिक कॉलम कोणाला रेफर करेल, तो स्पेसिफिक कॉलम वरच्या टेबल मधल्या म्हणजे पॅरेंट टेबल मधल्या एका प्रायमरी कीच्या जो टेबल आहे ज्या कॉलमला तुम्ही प्रायमरी की दिलेले त्याला तो रेफर करेल. ठीक आहे. इथं मी याला रन केलं, काय केलं, याला रन केलं. रन केल्यानंतर हे समजलं. आता मी सांगतो तुम्हाला, प्रायमरी की आणि फॉरेन की लोकांना कळतच नाही लवकर. त्यांना असं वाटतं की फॉरेन की तर लईच लोकांना कळत नाही. पण ही गोष्ट तुम्ही जर स्पेसिफिक टाइम देऊन तुम्ही त्या स्पेसिफिक चॅप्टर त्याला शिकवलं गेलं ना, तुम्हाला समजतं. नाही तर प्रत्येक जण काय सांगतो, फॉरेन की म्हणजे एका टेबलची दुसऱ्या टेबल सोबत रिलेशनशिप. पण अरे पण काय रिलेशनशिप, कशी रिलेशनशिप हे तुम्ही तिथे सांगा. अल्टर केल्यावर काय होतं, व्ह्यूज मध्ये काय चेंजेस होतात, ह्या गोष्टी तुम्ही शिकवल्या गेल्या पाहिजे. पुढे जॉईन्स केल्यावर काय होतं, कशा चेंजेस होतात, हे तुम्ही शिकवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करायचं, याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करायचं. ते इन्सर्ट कशा वेळी करेल, इथं इन्सर्ट करायचे. हा, कोणीच सांगत नाही मला. त्या मॅमने जे DBMS शिकवलंय अजून आठवतं मला, अजूनपर्यंत समजेल नव्हतं. ठीक आहे. पण जेव्हा मी स्वतः प्रॅक्टिकल गोष्टी शिकायला घेतल्या तेव्हा मला समजलं, अरे हा, ही गोष्ट अशी असते, ही अशी असते.
ठीक आहे. कॉलेजमध्ये ना काय चालू आहे त्यांनाच माहिती आहे. गव्हर्नमेंटने याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही एवढाच मोठ्या प्रमाणात ले ऑफ इकडे जर होतं ना, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये पण लक्ष द्या की टीचिंग फील्डमध्ये काय चालू आहे सध्या. जोपर्यंत गव्हर्नमेंट या गोष्टीकडे लक्ष नाही देत की काय चालू आहे, की नेमकी ऍक्च्युअलमध्ये आपण ज्या कॉलेजमध्ये आजकाल जेवढे पण टीचर काम करताय खरंच त्यांना इंडस्ट्रियल लेवल नॉलेज आहे का, ते मुलं का कॉलेजला जात नाही हे पण तुम्ही रिझन तपासा की कॉलेजमध्ये त्यांना गोष्टी समजताय का, त्या लेवलचे स्टाफ तिथं भरलेले आहे. या टॉपिकवर कोणीतरी लक्ष दिलं ना तर आपलं मी सांगतो की स्किलफुल लोक पण बनतील. इव्हन कॉलेजच्या मुलांना पण इंटरेस्ट येईल शिक्षणामध्ये थोडासा, आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण दिल्यानं इंडस्ट्रीला जे पाहिजे असलेले लोक त्यांना जॉब्स पण मिळतील. तर हे पण एक मेन रिझन आहे की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं मागं पडतोय. याच्याकडे थोडंसं गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे, आणि गव्हर्नमेंट लक्ष कधी देईल हा मला प्रश्न आहे त्यांना. बरोबर आहे का नाही? सगळ्या गोष्टीत लक्ष देताय तुम्ही, या गोष्टीत लक्ष द्या ना. ठीक आहे. आता इथे काय करायचं? हा तेच ना. हा इथं काय आपलं 102 हा स्टुडंट आय डी, त्याचं नाव काय आहे समजा, त्याचं नाव आहे समजा ओम, त्याचं नाव आहे, आणि त्याचा आय डी काय 11 आहे. आणि इथं बघा मी काय केलं, परत 103 मी इथं केला, त्याचं नाव काय आहे समजा जयेश नाव आहे त्याचं, आणि त्याचा रोल नंबर किती आहे 13 आहे. तो 13 मी इथं यूज करतोय कारण ऑलरेडी मी तो यूज केलेला आहे वाटतं, बरोबर ना. तर इथं मी इन्सर्ट केलं, तर ही क्वेरी काय झाली 10 काय सांगितलं त्यांनी. इथं बघा इन्सर्ट हॅज मोर एक्सप्रेशन दॅन टार्गेट कॉलम. टार्गेट कॉलम पेक्षा तुम्ही काय केलं गेले इथं जास्त इन्सर्ट केले असं गेलं त्याला म्हणायचंय. कसं काय भाई, इथं नेम टाकलंय मी, नंतर डिपार्टमेंट आय डी टाकलाय, इन्सर्ट इंटू डिपार्टमेंट. हा टेबल इक्वेरी रन केली होती का आपण, रिलेशनशिप यस केली होती. नंतर काय 10 मी इथं यूज केलाय डिपार्टमेंट आय डी, नंतर ENTC आणि 10 11 12 हा 13 यूज केलाय. येस 10 आणि 12, 10 11 आणि 12. ठीक आहे. तर इथं बघा तरी पण तो काय सांगतोय की तुम्ही मोर हॅज अ मोर एक्सप्रेशन दॅन टार्गेट कॉलम, की तुम्ही जेवढे कॉलम इथं मेन्शन केलेले त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त इथं टाकताय. आता काय इथं मेन्शन स्टुडंट आय डी, नेम आणि डिपार्टमेंट आय डी, मग इथं पण तेच केलं मी, नेम आणि इथं काय यूज केलंय मी, इथं काही स्पेस वगैरे गेला का, थांबा 2 मिनिट, एक कॉलम हे दिलं मी. ठीक आहे. इथं गेला मी इन्सर्ट डिपार्टमेंट व्हॅल्यूज, तरी नाही हॅज अ मोर व्हॅल्यूज. ठीक आहे. इन्सर्ट करेक्ट डेटा आपण इथं ठेवला. जर मी इथं बरोबर तर केलंय सगळं आपलं, इन्सर्ट इंटू, अरे डिपार्टमेंट नाही रे, टेबलचं नाव चुकीचं टाकत होतो आपण, तू काय तुझं लक्ष नाही होत आहे. ठीक आहे. इन्सर्ट इंटू काय स्टुडंट मध्ये हा डेटा इन्सर्ट करतोय आपण. ठीक आहे. ठीक आहे. आपल्याला इथं याला रन करायचं त्याच्यामुळे तो एरर येत होता. ठीक आहे. इन्सर्ट स्टुडंट व्हॅल्यूज, आता क्वेरी इथं रन झाली. ठीक आहे. अशा गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं आपल्याला. काय झालं जर इथं मी 13 जर केला, याला मी रन केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे. याला रन केलं मी, याला नाही असं काही नाही, तुम्ही पॅरेंटवाला पण रन करू शकता आणि चाइल्डवाला पण. इथं बघा काय दिसतंय स्टुडंट की आणि डिपार्टमेंट आय डी तो कोणता यूज झालाय तुमचा, ॲज इट इज जो तुम्ही वरती इन्सर्ट केलेला आहे तोच इथे यूज झालेला आहे. जर मी सेम क्वेरी काय केली इथं उचलून आणि इथं टाकली, मी काय केली इथं टाकली Z, काय तुमचं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आहे, तर आपण इथं काय करू डिपार्टमेंट इथं करून बघू. काय केलं डिपार्टमेंट, इथं बघा डिपार्टमेंट इथं कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं. तर डिपार्टमेंटला इथं मी रन केल्यानंतर बघा काय आलं तुम्हाला, इथं तुम्ही जे यूज केलेलं आहे बघा 10 11 12, ही डिपार्टमेंट आय डी काय तुमची प्रायमरी की इथं, आणि या प्रायमरी कीला मी ॲज अ काय दुसऱ्या टेबलमध्ये यूज करतोय, आणि तो टेबल मी असं दाखवतोय की त्याच प्रायमरी की मधले व्हॅल्यू तुम्ही इथं इन्सर्ट करायचे. त्याच्या व्यतिरिक्त जर केल्या तर तुमचा इन्सर्ट होणार नाही. जसं की मी इथं काय करतो 13 इथं करतो, 13 इथं करतो. इथं बघा एरर काय येईल मला, एरर काय आलं, सॉरी डुप्लिकेट एरर पण आला आपलं. थोडंसं मी इथं आय डी चेंज करतो किंवा एक सिंगल डेटा मी इन्सर्ट करतो, इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज, आणि याच्यानंतर याच्यामध्ये काय करतो मी इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज, आणि हा स्पेसिफिक उचलतो आणि इथं मी टाकतो. ठीक आहे. याच्यानंतर बघा
काय होईल तुमचं की 104 करतो वाटलंच तर, आणि जयेशच्या जागी मी इथं काय करतो सुयश टाकतो. ठीक आहे, आणि याला रन केलं पण 13 आहे का त्याच्यामध्ये? तर इथं बघा काय आलं तुमचं की इन्सर्ट और अपडेट ऑन टेबल अपडेट व्हायोलेट्स द फॉरेन की कन्स्ट्रेंट स्टुडंट डिपार्टमेंट फॉरेन की 13 इज नॉट प्रेझेंट इन द डिपार्टमेंट टेबल, की त्या डिपार्टमेंट टेबलमध्ये प्रेझेंटच नाही. बरोबर होते का प्रेझेंट? नाही. तरी तुम्ही इथं काय करता, त्या गोष्टीला ऍक्सेस करण्याचा किंवा चेंज करण्याचा प्रयत्न करता, तर ती गोष्ट तुमची इथं अलाउड नाही. आता याला परत मी रन केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट, याला रन केलं आणि रन केल्यानंतर इथं बघा तुम्हाला काय मिळालं, स्टुडंट आय डी, डिपार्टमेंट आय डी 10, 11, 12 ह्याच आहे, ह्याच तुम्हाला यूज करावं लागतील का, आणि डिपार्टमेंट आय डी मध्ये त्याच गोष्टी, त्याच्यामुळे तुम्हाला यूज करावं लागतं. तर हे असं तुमचं फॉरेन की. समजलंय? समजलंय काय फॉरेन की काय असतं? हो. ठीक आहे, तरी लिहून घ्या इथं. ठीक आहे, तरी झालं तुमचं फॉरेन की आणि प्रायमरी की. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचंय काय, बघायचंय बाकीच्या की आपल्याला अजून बघायचे. या दोघांमधला डिफरन्स आपण लिहून घेऊ आणि नंतर बाकीच्या गोष्टी आपण करू. फॉरेन की आणि प्रायमरी की मध्ये काय डिफरन्स आहे. झालं का? सिंटॅक्स मेन आहे तो लिहून घ्या. आता एक जॉईन करायचा असतो दोन टेबलला. मी एक स्पेसिफिक क्वेरी आहे, मी तुम्हाला इथं नोट्स म्हणून दाखवतो डायरेक्ट. ठीक आहे, ती जॉईन फॉरेन कीचे ऍक्च्युअल यूज कुठं पडतो तुम्हाला ही गोष्ट आता मी इथं एक्सप्लेन करतोय की फॉरेन कीचा ऍक्च्युअल यूज कुठे आहे. ठीक आहे, तर ह्या नोट्स म्हणून तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, कुठे गेला रे? हां, तर इथं बघा हा जॉईनचा एक्झाम्पल आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल इथं. ठीक आहे, मी ह्या याच्यावर जाऊन इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर याच नोट्स मी पुढे रेफर करणार आहे तुम्हाला, की ज्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. यामध्ये अजून खूप जास्त इम्प्रूव्हमेंट आपल्याला करायची. ठीक आहे, एक जॉईनचं एक्झाम्पल हे तुम्ही बघा की वाय वी नीड अ फॉरेन की. फॉरेन कीची ऍक्च्युअल गरज का पडते, तर इथं बघा फॉरेन की तुम्ही जर बघितलं तर हा तुमचा एक टेबल आहे. इथं बघा स्टुडंट हा डिपार्टमेंटचा टेबल आहे, बरोबर. डिपार्टमेंट आयडी आणि डिपार्टमेंटचं नेम. नंतर काय तुमचं स्टुडंटची आयडी, नेम आणि डिपार्टमेंट आयडी, या तीन गोष्टी, बरोबर. आपण हेच इन्सर्ट केलं होतं आणि ही डिपार्टमेंट आयडी कडून आली कारण ही फॉरेन कीने याच्यासोबत रिलेशनशिप दाखवली. इथं आता हे काय जॉईन परफॉर्म केलेलं आहे मी. जॉईनची क्वेरी जेव्हा तुम्हाला जॉईन मी शिकवल तेव्हा तुम्हाला समजेल की एस डॉट स्टुडंट अंडरस्कोर आयडी, एस डॉट नेम, डी डॉट डिपार्टमेंट आयडी. आता हा डी डॉट डिपार्टमेंट आयडी माहिती आहे तुम्हाला की तो तुमचा तिथं डिपार्टमेंटचा नेम आहे, आणि फ्रॉम कशामधून स्टुडंट येस म्हणून यूज करायचं, आणि जॉईन कोणासोबत करायचं डिपार्टमेंट डी. काय जॉईन करायचं आपल्याला, डिपार्टमेंटचं नेम जॉईन करायचंय. ऑन कशावर, डिपार्टमेंट आयडी आणि डी डॉट डिपार्टमेंट आयडी, डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवर. म्हणजे इथं बघा 10 आहे ना, त्याच्यासोबत कम्प्युटर डिपार्टमेंट आलं पाहिजे. नंतर तुमचं 20 आहे ना, त्याच्यासोबत मेकॅनिकल आला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी काय पाहिजे, ती फॉरेन की व्यवस्थित पाहिजे. म्हणजे जी गोष्ट तुम्ही इथे यूज करताय ती गोष्ट ऑलरेडी डिपार्टमेंटच्या टेबलमध्ये पाहिजे, तेव्हा तुम्ही त्याला जॉईन करू शकता व्यवस्थितपणे. आणि इथं बघा काय झालं तुमचं, इथं बघा तुम्हाला काय मिळालं की 101 राहुल कम्प्युटर, नंतर 102 अमित मेकॅनिकल. अशा गोष्टी तुम्हाला डिपार्टमेंट वाईज डायरेक्ट मिळतील, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय केलं मी, या दोघांसमोर राहुल अमित समोरच तुम्ही ह्या कॉलमला पण जॉईन करू शकला. कशाच्या बेसिसवर, या डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवर. इथं जी डिपार्टमेंट आयडी तीच इथं डिपार्टमेंट आयडी, आणि ह्या दोघांना तुम्ही यूज करू शकता. आता हा कोणता जॉईनचा प्रकार आहे तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. पाहिजे तर मी इथं तुम्हाला रन पण करून दाखवू शकतो डायरेक्टली. ठीक आहे, याला नाही समजलं तरी चालेल तुम्हाला. ठीक आहे, पण मी सांगतोय की व्हाय वी नीड काय, आपल्याला फॉरेन कीची गरज काय. बरेचसे लोक म्हणतात की फॉरेन की काय शिकून उपयोग नाही. ठीक आहे, 2 मिनिटं कॉपी करा ना इथं. ठीक आहे, इथून मी घेतली डायरेक्ट आणि कुठे टाकतोय मी, इथं मी टाकतोय. ठीक आहे,
ही गोष्ट तुम्ही समजून घेतली तरी ठीक आहे, नाही घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. सिलेक्ट स्टुडंट, ठीक आहे. सिलेक्ट काय होतं त्याच्या पुढंच डायरेक्ट आपण हे लिहून दिलं, ठीक आहे. याच्यात एरर वगैरे येऊ शकतं, नाही आलं एरर, ठीक आहे. इथे बघा आपण डायरेक्ट त्याच्या स्टुडंट आय डी दिसतंय का तुम्हाला, ठीक आहे. इथं बघा स्टुडंट आय डी, नेम आणि त्याचा डिपार्टमेंट आपण जॉईन करू शकलो. काय समजलं तुम्हाला याच्यामध्ये? 2 की, त्याची प्रायमरी की आणि इथं असलेला डेटा, तो जो ऍक्च्युअल डेटा तोच तुम्ही इथे ऍज अ यूज करताय, तोच तुम्ही इन्सर्ट करू शकताय दुसऱ्या टेबलमध्ये, चाइल्ड टेबलमध्ये. आणि इव्हन या कीच्या बेसिसवर तुम्ही टेबलचा पूर्ण डेटा दोन्ही टेबलला जॉईन हे करू शकता. तर याच्यामुळे आपल्याला फॉरेन कीची गरज आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला प्रायमरी की आणि फॉरेन की या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि तुम्ही याची प्रॅक्टिस करा, प्रायमरी की आणि फॉरेन की. आणि भरपूर ठिकाणी तुमची प्रायमरी की आणि फॉरेन की यूज होणार आहे आल्यानं. तुम्ही खाली जर बघितले ना, अजून मी नोट्समध्ये ऍड करेल गोष्टी, कोणत्या कोणत्या गोष्टीत कसं होईल. पण ते टॉपिक मला इथे एक्सप्लेन करणं आता योग्य नाही वाटलं, कारण व्ह्यूज आहे, अपडेट आहे, डिलीट आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये कशा केल्या जातात, आपण डिलीटच्या वेळेस कसं करतो, त्या गोष्टी तुम्हाला त्याच ठिकाणी सांगितलेल्या बेटर आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.